नमस्कार, मी अंजली आणि ही राधिका. अंजली ट्रॅव्हल्सकीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये द्वारका, सोमनाथ, गिरनार या यात्रेविषयीची चित्ररूपी, विविध रंगी, मनोरंजक, रहस्यमय, अद्भुत अशी माहिती घेणार आहोत. प्रत्यक्ष अनेकदा या ट्रिप केल्या आहेत. रहस्यमयरित्या द्वारका समुद्रात का बुडाली याविषयीची पौराणिक कथा ऐकून डोळ्यात नक्कीच पाणी उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ बनवताना आम्हाला माहिती गोळा करणे, चित्ररूपात एक सलग मांडणी करणे, एडिटिंग करणे आणि खूप अशी कष्टाची कामं असतात. तर स्किप करत करत व्हिडिओ पाहाल तर तुम्हाला वरील विषयांची आश्चर्यकारक माहिती नीट कळणार नाही. व्हिडिओ पूर्ण पाहावा, ऐकावा आणि सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला मुळीच विसरू नये. तर आता खूप वेळ न दवडता प्रथम आपण द्वारकेविषयीची माहिती जाणून घेऊया. 18व्या शतकात जरासंधाच्या आक्रमणामुळे कृष्णाने विष्णुकर्मा यांच्या मदतीने जरासंधासारखे शत्रू द्वारकेत प्रवेश करू शकणार नाही अशी प्रवेशद्वाराची रचना असलेली आणि नौकेच्या आकाराची सोन्याची द्वारका निर्माण केली. कृष्णाची प्राणप्रिय द्वारका महाभारतानंतर 36 वर्षांनी संपूर्ण यदुवंश आपापसात लढून, यादवी माजून आणि आणखीन 2 कारणांनी द्वारका समुद्रात बुडाली. अशी ही हृदय हेलवणारी कथा आता आपण ऐकूया. पहिलं कारण म्हणजे महाभारताच्या युद्धाला कृष्णाला जबाबदार ठरवून गांधारीने शाप दिला तो असा की ज्याप्रमाणे कौरवांच्या वंशाचा नाश झाला त्याप्रमाणे यदुवंशाचा सुद्धा नाश होईल. आणि दुसरं कारण म्हणजे एकदा विश्वामित्र ऋषी, कण्व ऋषी आणि नारद मुनी द्वारकेत आले असता राजकुमारांनी ऋषींची मस्करी करण्याकरता सांबाला त्यांच्यासमोर स्त्री वेशात उभं करून विचारलं, सांगा मुनिवर, ही गर्भवती स्त्री आहे, हिच्या पोटातून काय उत्पन्न होणार आहे? ऋषींच्या मस्करी लक्षात येऊन क्रोधित होऊन त्यांनी स्त्री वेशातील कृष्णाचा मुलगा सांबा याला शाप दिला की हा मुलगा एक महाकाय लोखंडी मुसळ तयार करून वृष्णी आणि अंधक वंशाचा नाश करेल. त्यामुळे तुम्हीही तुमच्या वंशाचा आपापसात लढून नाश कराल. यात फक्त श्रीकृष्ण, बलराम वाचतील. ऋषींच्या शापाच्या प्रभावामुळे दुसऱ्याच दिवशी सांबाने लोखंडी मुसळ निर्माण केले. कृष्णाला कळून चुकले हा सर्व शापाचा असर आहे. तेव्हा कृष्णाने यदुवंशीयांना प्रभास तीर्थावर राहायला जाण्याची आज्ञा केली. आपल्या पुत्राचा आणि सत्यकीच्या वधामुळे क्रोधित झालेल्या कृष्णाने जमिनीवरील गवत उपटले. त्याचे रूपांतर सांबाने निर्माण केलेल्या लोखंडी मुसळात झाले. या महाशक्तिशाली मुसळाने कृष्णाने प्रभास तीर्थावर जाऊन सर्वांचा वध करण्यास सुरुवात केली. तेव्हा रागाने कृष्णाने सर्व यदुवंशीयांवीरांचा वध केला. मग आपला सारथी दारुक याला हस्तिनापुरात जाऊन सर्व घडलेली कथा सांगण्यास सांगून अर्जुनाला बोलावून आणण्यास सांगितले. ही गोष्ट वसुदेवांना सांगताच ते पण खूप दुःखी झाले. बलरामांना काही सांगण्यापूर्वीच जंगलात त्यांनी समाधी घेतली होती. व्यथित झालेल्या कृष्णाने तेथे झाडाखाली आपले अवतार कार्य संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने समाधी घेतली. त्यावेळी जरा नावाच्या शिकाऱ्याने कृष्णाच्या पायाच्या अंगठाचे बोट हरिण समजून बाण मारला. मग त्याला खूप वाईट वाटले. तेव्हा कृष्ण त्याला म्हणाले, हे सर्व विधिलिखित असून माझा अवतार असाच संपणार होता. आणि आता मग ते आशीर्वाद देऊन स्वर्गाकडे रवाना झाले. अर्जुन द्वारकेला येऊन अशी भयावह स्थिती पाहून खूप दुःखी झाले. तेव्हा वसुदेवांनी सर्व नगरवासियांना आपल्याबरोबर घेऊन जाण्याची आज्ञा केली. वसुदेवांनी प्राण्याचा त्याग केला. त्यांच्या पत्नी देवकी, भद्रा, रोहिणी या सती गेल्या. अर्जुनाने सर्व यदुवंशीयांचे अंतिम संस्कार केले आणि 7व्या दिवशी सर्व नगरवासियांना घेऊन ते बाहेर पडताच श्रीकृष्णाची प्राणप्रिय द्वारका हळूहळू समुद्रात बुडताना दिसू लागली. सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि काही क्षणातच द्वारकेला जलसमाधी मिळाली. कच्छच्या आखातात हे बेट शंखोदर नावानेही ओळखले जाते. भगवान श्रीकृष्णाचे खरे निवासस्थान असून ओखा ते बेटद्वारका नियमितपणे बोटी चालतात. शिवाय या बेटद्वारकेचे नाव भेट या नावावरून पडले आहे. जेथे कृष्णाला सुदामा भेटले होते ती जागा म्हणजेच भेटद्वारका आता अपभ्रंश होऊन त्याला बेटद्वारका म्हटले जाते. हृदय हेलावणारी ही कृष्णाची कथा ऐकून डोळे पाणावले. खरे आहे ना,
मग आता जास्त विचार न करता आमच्याबरोबर ही ठिकाणं पाहायला जरूर या. हाय, आम्ही नणंद भावजया आणि हा सुदामा मंदिरचा परिसर बघाल ना तर सुंदर आहे. हा छान बगीचा आहे, हिरवळ आहे, मस्त वाटतं. इतकं वातावरण एकदम एवढं दुपारी 12 असून इथे मस्त गारगार वाटतंय. आता हा परिसर आपण पाहूया. सुंदर परिसर आहे. व्हिडिओ पाहत राहा, स्किप करू नका. सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा. हे सुदामा मंदिर सांदीपनी ऋषींच्या आश्रमात श्रीकृष्ण शिकत असता तेथेच त्यांची दोस्ती गरीब ब्राह्मण सुदामाशी झाली. एकदा त्या दोघांना जंगलात लाकडं तोडून आणायला सांगितले, पण परतताना खूप पाऊस यायला लागला म्हणून ते तिथेच थांबले. या जागेलाच कृष्ण सुदामा धाम म्हणतात. ते नारायण गावात आहे. मंदिरात लाकडाची मुळी अजूनही ठेवली जाते. भारतात एकमेव असं मंदिर आहे जिथे श्रीकृष्णाबरोबर सुदामाचीही पूजा केली जाते. असे हे मैत्रीच्या नावाचे उदाहरण असलेले मंदिर जगात कुठेच नाही. मंदिराच्या दोन्ही बाजूला हिरवीगार बाग म्हणजे श्रीकृष्ण आणि सुदामा यांनी गोळा केलेल्या लाकडांपासून बहरली आहे असे म्हणतात. येथे तांदूळ दान केल्यास अनेक जन्म गरिबी येतच नाही. हॅलो, नमस्कार. हे आता आपण गोपी तलावकडे पोहोचलेलो आहोत. इथे गोपीनाथ मंदिर आहे आणि ह्या इकडे गोपीनाथ मंदिरचा गेट आहे की जेव्हा श्रीकृष्ण मथुरा सोडून द्वारकेला आले तेव्हा त्यांच्याबरोबर ज्या गोपिका होत्या त्या गोपिकांचा विरस झाला, त्यांना वाईट वाटलं, तर त्या इथे आल्या. गावाच्या आसपासची माती पिवळी आहे, तिलाच गोपीचंदन म्हणतात. येथे बरेच मोर दिसतात. येथून 3 मैलावर नागेश्वर शिवपार्वतीचे मंदिर आहे. विरहात गोपींनी जेव्हा आपल्या प्राणाचं बलिदान या तलावात दिलं तेव्हा कृष्णाने या तलावाच्या मातीला वरदान दिलं की ही माती चंदनासारखी होईल. जो कोणी शरीरास लावेल त्याला शांती मिळेल, दुःख दूर होतील असे म्हणतात. एकदा श्रीकृष्ण आणि त्यांची पत्नी रुक्मिणी दुर्वास ऋषींना जेवायला बोलवायला गेले होते. तेव्हा त्यांनी अशी अट टाकली की कोणत्याही प्राण्याऐवजी तुम्हा दोघांना माझा रथ ओढावा लागेल. रथ ओढत असताना रुक्मिणीला तहान लागली म्हणून श्रीकृष्णांनी पृथ्वीवर प्रहार केला आणि गंगा वाहू लागली. तिने प्रथम दुर्वासांना पाणी अर्पण न करून असभ्य वर्तन केल्यामुळे त्यांनी तिला शाप दिला. श्रीकृष्णाशी विरह होईल आणि म्हणूनच रुक्मिणीचे मंदिर खूप दूर बांधले आहे. हे आपल्याला नागेश्वर महादेव मंदिर आहे जे 8व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंगापैकी एक म्हटलं जातं. इथे हे शनीचं मंदिर आहे आणि पाठी एक छानशी धुनी आहे आणि हा परिसर अतिशय छान रमणीय सुंदर आहे आणि ह्या परिसरामध्ये नभाची जोडी आज आलेली आहे. आता नागेश्वराचं मी तुम्हाला वर्णन सांगते. शिवपुराणानुसार नागेश्वर हे प्राचीन जंगल दारुका वन असे मानले जाते. तिथे दारुका आणि दारुकी नावाच्या राक्षस जोडी राहत असे. पार्वतीचा कट्टर भक्त दारुका याने शिवभक्त सुप्रियाला पकडून दारुका वनात कैद केले होते. तेव्हा सुप्रियाने सर्व कैद्यांना ओम नमः शिवाय या मंत्राचे पठण करायला लावले. भगवान शिव ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रगट झाले आणि तेथेच वास्तव्यास राहिले. नागेश्वर परिसरामध्ये प्राचीन शनी मंदिर, धुनी हे सर्व आहे. भगीरथी नदी किनारी रुक्मिणी मंदिर असून नंतर आपण सोमनाथ दर्शनाला निघताना वाटेत हर्षद माता म्हणजेच हरसिद्धी माता, मूळ द्वारका मंदिर, सुदामा मंदिर, महात्मा गांधींचं घर, भालका तीर्थ हे सर्व करतो. सुरतच्या पश्चिम किनाऱ्यावरील वेरावळ येथे भालका तीर्थ आहे. इथेच जरा नावाच्या शिकाराने श्रीकृष्णाच्या पायाच्या अंगठ्याला बाण मारला होता. तिथेच त्यांचे अवतार कार्य संपवून ते निजधामास गेले होते. पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ. गुजरातमधील प्रभासपट्टण वेरावळ येथील पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ. प्रजापती दक्षाच्या 27 मुलींचा विवाह सोमदेव म्हणजे चंद्राबरोबर लावून दिलेला होता.
पण त्यातील चंद्राला रोहिणी जास्त प्रिय होती आणि लाडकी होती. या गोष्टीची तक्रार बाकीच्या मुलींनी वडिलांकडे केली असता दक्ष राजाने चंद्राला शाप दिला की तुझ्यात असणारे तेज कमी कमी होऊन तुझ्या तेजस्वीपणाचा क्षय होत जाईल. हे शापवचन ऐकून चंद्राने समुद्र तटावर जाऊन शंकराची घोर तपश्चर्या केली आणि शंकर प्रसन्न झाले. कृष्ण पक्षात अमावास्येपर्यंत तुझे तेज कमी कमी होत जाईल आणि शुक्ल पक्षात तुझे तेज पौर्णिमेपर्यंत सर्व विश्वात झळकेल. ते शिवलिंगाच्या रूपात तेथेच राहिले. त्याच जागी चंद्राने समुद्र तटावर शिवपार्वतीचे मंदिर सुवर्ण धातूंनी बांधले. हेच ते सोमनाथ. गिरनार प्रवास सुरू करत असताना वाटेत भवनाथ महादेव मंदिर, लंबे हनुमान, सनातन हिंदू धर्मशाळा लागतात. पहिल्या पारीवर श्री दत्तगुरूंच्या पादुका आहेत. पुढे 4000 पायऱ्यांवर जैन मंदिरे, 4200 पायऱ्यांवर गौमुखी गंगा, 5500 पायऱ्यांवर अंबाजी माता मंदिर. मंदिराला लागूनच रोपवे स्टेशन आहे. पुढे 4800 पायऱ्यांची चढ उतर करावी लागते आणि कमंडलू धुनी दर्शनाला 100 जायच्या आणि 100 यायच्या पायऱ्या आहेत. दत्तगुरूंवर श्रद्धा ठेवून, अहंकार बाजूला ठेवून जय गिरनारीचा जप आणि तुमची इच्छाशक्ती तुम्हाला त्यांच्या चरणाशी घेऊन जाते. वाटेमध्ये गोरक्षनाथ मंदिर, काळभैरव, 2 कमानी, कमंडलू धुनी यांचे वेळेत दर्शन घ्यायचे असते. करता करविता श्री दत्तगुरू महाराज आपल्याकडे पाहत असतात. भक्तांच्या आर्त हाकेसरशी मनोजवे मारुततुल्य वेगे धावून येतात. आपली यात्रा सुखद आनंदायी हो. प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड कमेंट. गीर नॅशनल पार्कविषयी थोडंसं जाणून घेऊया. गुजरातमधील तलाला गीर शहराजवळ हे गीर नॅशनल पार्क आहे. 1424 वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. आफ्रिकेनंतर दुसरे हे असं ठिकाण आहे जिथे वाघ खुलेआम फिरत असतात. याचा इतिहास 100 वर्ष जुना आहे. वाघाच्या शिकारी करून करून याच्या प्रजाती विलुप्त होत होत्या. सन 1900 मध्ये फक्त 15 वाघ राहिले होते. हे वाचवण्यासाठी जुनागडच्या तात्कालिक नवाबांनी शिकार करण्यावर बंदी घातली आणि तो विभाग अभयारण्य म्हणून घोषित केला. सिंहदर्शनासाठी ही जागा सर्व विश्वात प्रसिद्ध आहे. 2015च्या गणनेनुसार 523 वाघ, 300 कोल्हे, प्रकारची हरणं, सांबर, 200पेक्षा जास्त पक्ष्यांच्या जाती, गीरगाय, मगरी, नीलगाय, अजगर हेही सर्व आपण इथे पाहू शकतो. नमस्कार, मी सर्व माहिती इथे खरी दिली आहे. कृपया आपण सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करा.